आज आपला महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र म्हटलं की बाळासाहेब ठाकरे नाही का, आज संपूर्ण जगाला ज्या व्यक्तीचं नाव आहे ती व्यक्ती माझ्या महाराष्ट्रातली आहे, हे आमचं भाग्य आहे बघा नाही का. अरे भल्या भल्यानी बाळासाहेबांचा धसका घेतलेला नाही का. पाकिस्तान घाबरायचं कोणाला नाही का. कारण बाळासाहेब कसे होते नाही काय. अरे जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता, जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता. कारण हातामध्ये तलवार घेऊन माझा शिवबा त्याला लढला होता, माझा शिवबा त्याला लढला होता. अरे जिंकून देखील मुंबई सारी तो दाऊद देखील रडला होता, जिंकून देखील मुंबई सारी तो दाऊद देखील रडला होता. कारण मस्तकी रिव्हॉल्वर लावून माझ्या मन्या सुर्वे त्याला लढला होता, माझ्या मन्या सुर्वे त्याला लढला होता. अरे जिंकून देखील CST सारी अजमल कसाब देखील रडला होता. कारण त्याची कॉलर पकडून माझा तुकाराम होबळे त्याला लढला होता, माझा तुकाराम होबळे त्याला लढला होता. असं हे आपलं महाराष्ट्र. अरे पहिला मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना केलाच पाहिजे. पहिला महाराष्ट्रात पहिला मानाचा मुद्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांना केलाच पाहिजे. आणि जर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर जय महाराष्ट्र हे बोलावंच लागेल, जय महाराष्ट्र हे बोलावंच लागेल नाही का. असं आपला हा महाराष्ट्र. म्हणून एक महाराष्ट्र गीत या ठिकाणी या गीताने सुरुवात करतो. बुवांसारखी गाणी मी म्हणणार नाही, कारण त्यांचा दोष नाही, त्याचा. आदरणीय प्रवीण नर यांच्याकडून आमचे ऋषी मिस्त्री पखवादोदक यांच्यासाठी 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी गाणा म्हटला नाही होता खायचा. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचोय हो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचोय हो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. व ही गाणी म्हणण्यापेक्षा ना या गाणं जर म्हटलं असतात ना सगळ्यांनी उठून सलाम केला नसतो. ही बायकाची बसली आहेत ना, प्रत्येक बायकाने आपापल्या पर्शीत 100 रुपये काढून हात घातला नसतो. तर गाणं खायचा होता. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. सर्वांना काय होतं. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी.
काहीतरी आपल्याला बरा वाटला असं नाही का. म्हणून बुवानी पण अतिशय सुंदर असा गजर घेतला होता. बघत बसू ज्या आतुरतेने ज्या आपुलकीने ज्या चिठ्ठ्या येतात नाही का. म्हणजे आदरणीय संजयजी राऊतसाहेब यांची तब्येत प्रकृती थोडीशी खालावली आहे आणि त्याच्याबद्दल बुवानी गाराणं घालावं या ठिकाणी. खरोखर आपण गाराणं घालावं, कारण महाराष्ट्राची तोफ जी कोण असेल ती फक्त एकमेव संजय राऊतसाहेब नाही का. कारण सकाळी उठून त्यावेळी बाळासाहेबांनी सुरुवात केली होती. म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला जागा करण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिक चालू केलं होतं नाही का. आता त्यांचा वारसा पुढे घेऊन आज संजय राऊत साहेब प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक झोपलेल्या माणसाला जाग करण्याचं काम आदरणीय संजयजी राऊत साहेब करतात. त्याला जोरदार टाळ्या त्यांच्या देवा धन्य समर्थ महाराजा. आजचा काय हा संजय राऊत नेकरू असा, आज काय त्यांच्या अडचण काय येत हा काय ती कशामुळे काय कोणामुळे जर अडचण येत असा, जसं त्यांचं आजपर्यंत रक्षण केलं आणि आजची काय त्यांची प्रकृती खालावलेली आहे परमेश्वरा, ती प्रकृती उद्याच्या 8 दिवसाच्या आत त्यांची प्रकृती होती तशी ठणठणीत कर रे महाराजा. छत्रपती शिवाजी महाराज की. कारण बाळासाहेबांचा एकमेव मावळा कट्टर नाही का, हाताचा रक्त जरी इला तरी भगवा येईल एवढा हिंदुत्व कट्टर नाही का. आज गरज आहे, आज उद्धव साहेबांसारखं काम कोणी नाही केलं बघा. अरे त्यांच्या नशिबी काय आलं बघा, मुख्यमंत्री पद हातात आलं आणि कोरोना इलो, पण तो माणूस डगमगलो नाही हो. तो म्हणालो माझा पद जाऊ दे बाजू, पण जी जी व्यवस्था ज्या रयतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ना, तेच तत्व धरून उद्धव साहेब ठाकरे यांनी प्रत्येक गोरगरीब जनतेपर्यंत अन्न कसं पोचेल याचीच काळजी केली बघा नाही का. पण असो, सगळेच वाईट दिवस नसतात लक्षात ठेवा. येणारा सूर्योदय हा फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच होईल आणि या महानगरपालिकेवरती फक्त भगवान झेंडा फडकेल. कारण कोणाच्या हिंमत नाही हो, असे किती चायवाले येऊ दे, कोणाच्या हिंमत नाही. आणि आपल्या बोलण्यात तर मी कोणा घाबरत नाही. पहिली गोष्ट आमचो खयचो पक्ष नाही, आमचो हरिनाम पक्ष, पण ज्या हातात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी काय नाही का. या ठिकाणी गजर घेऊया. फक्त तत्पूर्वी 2 गाणी म्हणतो, कारण बुवानी सुरुवातीला 1.5 तास भजन केलं. मी पण एक थोड्या वेळात गजर आठवतो. हो 5 मिनिटं की 10 मिनिटं? 10 मिनिटं ना. हा घेतो, कारण तुम्ही लहान आहे ना बघा हो, माका असे घाबरवू नको. जीव लावून वेडा परी काहो सोडून गेलात जना, बाळासाहेब जन्म घा पुन्हा वाट पाहते तुमची सेवा. जीव लावून वेडा परी काहो सोडून गेलात जना, जीव लावून
अगदीच विनम्र अभिवादन। या ठिकाणी गजराला सुरुवात करूया, आपण तत्पूर्वी एक फक्त गाणं या ठिकाणी घेतोय। कोणी एक दोन गाणी म्हटली होती नाही का, आम्ही निघालो तुम्ही येता का, आम्ही निघालो तुम्ही येता का, माझ्या साईनं भेटया तुम्ही येता का, मैं खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के सामने साईं तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के सामने साईं तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के सामने साईं तेरा मंदिर बन जाए, मैं खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, निष्ठावंत शिवसैनिक यांच्याकडून हे 101 रुपयाचा बहुमूल्य 1 2 3 कदम हुआ 1 2 3 धरून ते चिन्हाता गावलो तर उभो पे चिन्हा गजर घ्यावा, कारण वेळ कमी आहे, भुवांची पण बारी व्हायची, त्यामुळे जास्ती न काय बोलता या ठिकाणी गजराला सुरुवात करूया।
पांडुरंग विटेवारी. वर अतिशय थोडक्यात सांगितलं पण अतिशय सुंदर या ठिकाणी आध्यात्मिक गोष्टी प्रबोधन केल्या नाही का. मी पण या गजराच्या माध्यमातून वेळ कमी आहे, बुवांना पण भारी आहे, 5-10 मिनिटं 5 मिनिटामध्ये या ठिकाणी भारी संपून बुवांना देतो. कारण शेवटी नाव इलाज आहे. कारण लोक समोर जर बसली असतील तर प्रत्येक भजनी कलावंताला ती आशा असते की आपणही ती आपली कला त्यांच्या समोर सादर करावी नाही का. आणि महिला वर्ग म्हणजे सगळ्यात भजनी बुवांचा आवडतो विषय नाही काय. कारण सगळे पोरगे हे पुरुष मंडळी गावोगावी जाऊन बाजूच्या ह्याच्यात जाऊन भजनं ऐकून येतात नाही का. पण महिलांना तो चान्स मिळत नाही. कारण दिवसभर त्या नवऱ्याचा सगळा करून, नवऱ्याचा डबो करा, पोरांचा करा, सगळा करून ती वैतागलेली असतात. हे तरी मनोरंजन हवं असतं नाही का. आणि त्या मनोरंजन करता करता परमेश्वराचं नामस्मरण. कारण नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर ती श्रवण भक्ती आहे नाही का. आणि श्रवण भक्ती झाली पाहिजे. शेवटी कलियुग आहो, आपण जरी परमेश्वराचं नामस्मरण हे करता आणि एखाद्या कोणाला जरी त्रास झालो तरी आपल्या पुण्याचा उपयोग शून्य नाही का. म्हणून आयुष्यात काय नाव, ज्याला जन्म आणि मृत्यू हे समजलं तो आयुष्यात पैशाची घमेंड आणि स्वतःचं रुबाब कोणाच्या समोर दाखवणार नाही. कारण बघा येताना परमेश्वराने पण असं सांगितलंय की एखादा कोण जर येणार असेल तर त्याची 9 महिने अगोदर आपल्याला कल्पना दिली आहे नाही का. कारण देवाक माहित होता की माणूस या सुख पचू शकता, दुःख पचू शकत नाही, म्हणून जाऊची वेळ देवाने आपल्या मुठीत ठेवला ना. त्यामुळे जेवढा आयुष्य तेवढा सुंदररित्या जगा नाही काय. आणि प्रेम करून जगा प्रत्येकावर. म्हणून बुवाचं वय लय पण तर माणूस दिसता तसं नाही. बघितला 15 दिवसांत डांबरीकरण असतं डोक्यावर. आता म्हातारे खरे काय हे काय डांबरीकरणाला गरज आम्हाला सांगा. अरे कोण कहता है मुझे इश्क नहीं करते. बुवांसाठी कोण कहता है मुझे इश्क नहीं करते. बूढ़े इश्क करते लेकिन उनपे कोई शक नहीं करते. बाकी काय नाही. आणि सुतार असल्यामुळे मी त्यांना जरा घाबरवलं असतं. कारण सुताराची बाकी सगळी हत्यारं चांगली होती. पण एकदा वळंबो जर मगाशी सांगितलेली उठता धमकी दिला नाही, हा वळंबो लावून तुका ताशील, त्या वळप्याकच त्यांच्या मी घाबरतोय. सचिन दळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि पोहणा घ्या. 1-2 मिनिटात घेऊया. महाराष्ट्राचा लाडका राजा होता शूरवीर वंदितो ईश्वराया. नमना करतो तो पाया. बोला हर हर महादेव. महाराष्ट्राचं बांधून तोरण, महाराष्ट्राचं बांधून तोरण शिवाजी राजानं स्वराज्य केलं स्थापन. स्वराज्य केलं स्थापन. मुघलांना धडा शिकवून, मुघलांना धडा शिकवून, मुघलांना धडा शिकवून केली दानदान लाडक्या मुझा शिवबान. धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य 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 शिवाजी राजा. धन्य त्याची प्रजा मुजरा मी करीतो राजाला. बोला हर हर महादेव.
धन्यवाद. युगे 28 उभा पांडुरंग विटेवरी माय पित्याची ती सेवा भक्त पुंडलिक करी माय बापा विना देव नाही या भुवरी. बघा परमेश्वर कुठे आहे तर स्वतःच्या घरात देवा नाही काय. अरे कशास जातो पंढरपूर इथे तर तुझं पंढरपूर आहे नाही काय. मंत्र संकटात तारी बोला रामकृष्ण हरी. युगे 28 उभा पांडुरंग विटेवरी माय पित्याची ती सेवा भक्त पुंडलिक करी माय बापा विना देव बघा नाही या भुवरी. बाप तो जीवनाधार बाप तो जीवनाधार रथ खाऊनी संसारी सांभाळिले जीवनभर. बालपणात सांभाळिले तारुण